आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या जर वाचलेल्या पोळ्या असल्या, अशा वेळेस पोळ्या कोणी खात नाही, तर याचा यूज कसा करायचा, याचा नाश्ता कसा बनवायचा, याचे रोल्स कसे बनवायचे हे आपण बघूया। तर मी आज याचे रोल्स बनवणार आहे। तर याला लागणारी सामग्री जी आहे, थोडा बारीक कापलेला कांदा, आपल्याकडे जे व्हेजिटेबल असेल, जे भाजीपाला असेल तो आपण घेऊ शकतो। मी कांदा घेतलेला आहे, पत्ताकोबी, टमाटर आणि आलू हे बॉईल केलेले आहे, त्याला मी कट्स केलेले आहे। आणि चिली सॉस आणि शेजवान चटणी, त्याचप्रमाणे काळा मीठ, हळद, धने पावडर, लाल मिर्च आणि मीठ, साधा मीठ। तर आपण ह्याचे रोल्स कसे बनवणार आहोत ते बघूया। तर आपण सर्वप्रथम गॅस लावून घेऊया। तर आपण सर्वप्रथम तव्याला तेल लावून घेऊया। अगदी थोडं तेल लावायचं आहे आणि त्यावर आपण वाचलेली पोळी ठेवून घेऊया। आणि त्यानंतर आपण या पोळीला शेजवान चटणी हे पूर्ण लावून घेऊया। त्यानंतर आपल्याला थोडासा कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, त्या जागी तुम्ही पनीरचे तुकडे टाकू शकता। त्याचप्रमाणे पत्ताकोबी आवडत नसेल तर त्या जागी तुम्ही शिमला मिरची किंवा तुम्हाला जो भाजीपाला आवडते ते टाकू शकता। त्यानंतर आलू, आणि टमाटर, तुम्हाला जोही भाजीपाला आवडते ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आणि थोडं चिली फ्लेक्स टाकून घेऊया। धनिया पावडर, लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे। आणि यामध्ये साधं मीठ टाकायचं आहे। ते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि अगदी थोडं काळं मीठ। आणि आपल्याला याला रोल करायचं आहे। तर बघू शकता आपण तिन्ही रोल तयार केलेले आहे आणि त्याला मी कड्या लावलेल्या आहे अगरबत्तीच्या। तर तुम्ही टूथपिन वगैरे लावू शकता। आणि आता याला तेल लावून घेऊया थोडं आणि परतवून घेऊया। एक साईडने झालं याला परतवत राहायचं आहे आणि कमी आचेवर ठेवून द्यायचं आहे। अगदी छान क्रिस्पी रोल होतो हा तयार। बघू शकता तुम्ही, एक साईड झालेला आहे आपला। पोळ्या कोणी खात नाही, अशा वेळेस आपण जास्त जर वाचल्या तर आपण याचे रोल्स बनवून खाऊ शकतो आणि मुलं पण आवडीने खातात। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।
बघू शकता आपले रोल्स हे तयार झालेले आहे. आपण आता ह्याला मी सर्व करून दाखवते. गॅस पण ऑफ केली आहे. एकदम छान कुरकुरे झालेले आहे. गरम असल्यामुळे मी तोडून दाखवता येणार नाही. आपण याला शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकतो किंवा असेही खाऊ शकतो, कारण की त्यामध्ये ऑलरेडी सर्व आहेच. तर बघू शकता अगदी छान शिळ्या पोळीचे जे रोल्स आहे अगदी छान झालेले आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.